काय हो प्रसाद, केवढी ती एक्साइटमेंट. म्हणजे आपला बंटी झाला होता तेव्हाही एवढा एक्साइट झाला नव्हता तुम्ही. एक्साइट झालो म्हणून तर बंटी झाला. प्रसाद, काय तुझं गप्प आहे तुम्ही? नाही पण आज मी खूप खुश आहे. बसा. इतकं भारी वाटतंय रसिका, तुला सांगू. बंदार आणि भोजने ग, पोरं एवढी एवढी होती ग, माझ्या बोटाला पकडून अभिनय शिकले. आज दिग्दर्शक झालेत यार. सिनेमा करताय, स्वतःचा पहिला सिनेमा. लय भारी वाटतंय, लय भारी. म्हणजे जे काही केलं ना आत्तापर्यंत, चीज झाल्याचं वाटतंय. हो ना. मला बोलले, दादा पहिला सिनेमा करतोय आम्ही दोघं मिळून, आणि दादा तू पाहिजे. वा. मला इतकं भरून आलं तुला सांगतो ना. म्हणजे केल्याचं काहीतरी चीज झालं. हो. हे छान. ते जेवणाचं झालं. हो. पोरं उपाशी नाही गेली पाहिजे. नाही हो, सगळी स्वयंपाकाची तयारी झालेली आहे. त्यांच्या आवडीचं सगळं हो केलं. हो हो. ओंकारसाठी मोदक आणि मंदारसाठी खीर करणार आहे. आणि भजी भजी भजी. भजी कर. काय जेवण व्हायला उशीर झाला तर नरेशन होईपर्यंत भजी तोंडाला लावतील. चालेल चालेल, एका बाजूला होईल, पटकन भजी- होतील भजी भजी, करायला काही लागेल. काळजी करू भजी नका. करायला लागेल, भजी हो, करायला लागेल. कधी येतात ते? पोरं आली पाहिजे. फोन इथे ठेवले का सगळे? आले का? आले आले रसिका आले. आता यार नाही नाही, असू दे असू असू आता 10-15 मिनिट असू दे असू दे. अरे दादा दादा, वक्त की यारी है ना दादा, वक्त की यारी तो हर कोई करता है दादा, लेकिन मजा तो तब है जब वक्त बदले पर यार ना बदले. हळू लागेल. काय करताय? एक्साइट झालं. असू दे. नाही असं सॉरी. नाही नाही रे. हे असं इतक्या दिवसांनी भेटलो त्यामुळे असं नाही पण भोजा अजूनही तसाच आहे. 7-8 दिवस कुठेतरी जातो आणि हिंदी घेऊन येतो. अजूनही बदलला नाही. काय मुलांना बरं आहात का? तुम्ही बऱ्यात तुम्ही बऱ्यात ना? हो हो, मी मस्त. वा, इतकं बरं वाटतं, असं वाटतं घरी चालू आहे आपण. हो ना. बसा बसा बसा, पाणी आणते मी ए तुमच्यासाठी. बसा. पाणी काय? मग कोण आलंय घरी? आत्ताच्या पिढीचे अब्बास मस्तन आले. भाई पाणी नाही, सरबत आण सरबत. चालेल, सरबत आणते. खूप मोठी लोक आलेत आपल्या घरी आज. दादा यार, तू लाजवू नकोस यार. तू असताना कोण मोठा आहे दादा यार. हे झालंच यार. हे झालंच. पण मँडी, असं. म्हणजे आजही आठवतं भोजा, हा. एकांकिका करायचो, मँडला आम्ही पेट्या बोलायचो. पेट्या बॅकस्टेजच्या सगळ्या पेट्या मँडा उचलायचा ना. हो दादा. दादा सवाईची रात्र पण मॅन्डीने त्या पेटीवरतीच काढली होती माहितीये ना. काय सीन केलं होतं पेटीवरती पडून, अजून डोळ्यासमोर तसा आहे, तसा आहे. येस येस. ए मँड्या, लीड रोल कोणी दिला होता पहिल्यांदा? दादा तू दादा. मला मोठे पण नको, मला आपलं असं. दादा तूच दिलास. तुम्ही लक्षात ठेवलं, आज पहिला सिनेमा करताय आणि मला फोन केला, दादा तू पाहिजे. अरे दादा, तुला नाही करणार तर कुणाला करणार. दादा जेव्हा आम्ही हा लिहिला ना सिनेमात, तेव्हाच आम्ही ठरलं दादा काही होऊ दे, भोजाबाई काही होऊ दे, दादा पाहिजे म्हणजे पाहिजेच. ए, चला चला, नरेशन सुरू करूया. हा, दादा आपला सिनेमा आहे ना फुल कमर्शियल आहे. वा. म्हणजे कॉमेडी, इमोशनल, ट्रॅजेडी सगळं सगळं असं मिश्रण आहे. म्हणजे धमाका आहे, धमाका. वा वा. सरबत घेते. अरे या, ए, थांब, मी हे घेतो. टिपॉय घ्या. टिपॉय घेतो. थांब. अरे दादा दादा मी 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 घेतो. ए मँडी नाही. अरे मँडी, अरे ब्लॅकआउट मध्ये लेवल उचलणारी आपण थिएटर केलेली माणसं होती यार. काय बोलतो? अरे मी- नाही, मँडी मी उचलतो. अरे दादा. मँडी मी उचलतो. मँडी, अरे मँडी उचलतो. असं दादा, ए, असं दादा. अरे मँडी, सिनेमाला कुठे दादा हात लावायला देणार. अरे बरं ठीक आहे, चल ओके घे. घ्या 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 घ्या. दादा तुला. नाही अरे, मी सध्या डाएटचा विचार करतोय. अच्छा, पण दादा डाएट कर, तू फक्त विचारच कर. मँडी पी ना प्लीज. बरोबर बोलतो. वा वहिनी, काय सरबत आहे है हो, ना? एक नंबर हो ना, मी घरीच केले. कोकम सरबत आहे, आहे ना, गावच्या कोकमांचं आहे ना. आहे ना. हो. तरीच म्हटलं मीरा रोड मध्ये चिपळून चाटून कशी काय आली. अरे काय मग मंदार? मला नाही दादा आठवण आली चिपळूणची. मी लालबागला राहतो ना. नाही, अरे सिनेमाबद्दल बोलतो मी. सॉरी 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 दादा. अगदीच दादा, अगदीच तुला खरं खरं सांगायचं झालं ना तर पिक्चर म्हणजे ना कायच नाही दादा. हा? पण दादा तुझा रोल, दादा तुझा रोल म्हणजे ना दादा
खाली यार डेंजर आहे दादा, डेंजर म्हणजे डेंजर आहे दादा. आणि दादा अगदीच तुला खरं सांगायचं झालं ना तर रोल पण काय नाही, पण तू जेव्हा तो करशील ना तू अख्खा खाऊन टाकशील दादा. आणि दादा आमच्या दोघांचा तुला शब्द आहे दादा, हा जो रोल आहे ना हा तुझ्या आयुष्यातला बेस्ट रोल ठरणार आहे दादा. आणि अगदीच तुला सांगायचं झालं तर प्रोड्युसरनी आधी विजय सेतुपतीला ऐकवली होती, साऊथचा विजय सेतुपती. साऊथचे विजय सेतुपती. येस येस येस. तर विजय सेतुपती त्यांना आवडली तर ते म्हणाले ठीक आहे मी करतो पण तमिळमध्ये करतो. तर आम्ही म्हणाला नाही, जर झाली तर मराठीतच होणार आणि मराठीत जर केली तर प्रसाद खांडेकरच करणार. कारण दादा आमचं ठरलंय ना काही झालं तरी दादा पाहिजे. मी भजी आणत्या पटकन करून. छान कर भजी. हो हो येस येस येस. आपण ऐकूया आपण. अरे हां ऐकवत म्हणजे पिक्चर म्हटलं तर तसं काहीच नाही, म्हणजे अगदी त्याचं काय नाही. म्हणजे काय 3 मित्रांची गोष्ट आहे, मी आणि भुजाबाई आहे आणि दादा तू लीड आहेस. मी लीड आहे. ओके. येस दादा. अच्छा. आणि हिरोईन कोण आहे? सई तामणकर. ही? सई. हो. दादा पण सई हो बोलली म्हणजे सई तयार झाली. तयार झाली म्हणजे आता डेंजर तयार झाल्या त्या. तयार झाली कळलं. डेंजर तयार झाली म्हणजे मला अरे दादा तू आता शब्दात पकडशील काय? अँटी माहिती ना जोश मध्ये त्याचे 4 शब्द एक्स्ट्रा असतात. अरे दादा तयार झाल्या त्या, फक्त ते म्हणाल्या की बघ हास्य जत्रेच्या डेट्समध्ये मी ॲडजस्ट करणार नाही, इतर ज्या डेट्स असतील त्याच्यामध्ये मी ॲडजस्ट करेन. त्याच्यावर आम्ही पण त्याला म्हणालो. हा मी तर ठासून सांगितलं हास्य जत्रेच्या तारखांच्या दिवशी मी दुसरं कुठलं काम घेणारच नाही. तू बोलला. आणि सईने ऐकलं. हे छान गप्पा मारल्या तुम्ही दोघांनी. डेट्सवर तू आणि सई छान गप्पा मारल्या. मॅडम तशा आहेतच ना त्याला. आहेत, आहेत, आहेत. ऐकत गोष्ट ऐक. आवडलंय मला. ऐकवली गोष्ट नाही अजून ना. भजी घ्या ना, भजी घ्या. थँक्यू. घ्या घ्या. हे केवढं काय काय कराल तुम्ही. असू दे घ्या. भजीची काय गरज नव्हती. मी सुरू करतो. हा हा हा. तर आता मॅन्डीने तुला 1 लाईन सांगितलीच आहे की 3 मित्रांची गोष्ट आहे. येस येस. सॉरी दादा फोन सायलेंट करायचा नाही ना. अरे ठीक आहे. एवढं काय आहे. नाही दादा काय रे फोन घ्यावा लागेल. घेऊ 2 मिनिटं. भोजा फोन उचलायला लागला यार तू. दादा यार शाळा घेतो आपली शाळा घेतो दादा. भोजने फोन उचलायला लागला. वा 2 मिनिटं दादा. 2 येस येस येस. लवकर आहे भाई. हॅलो. हां हां काय रे मांड्या दचकला का वाटला तू? काय आलं? काय नाही रे दादा, जेव्हापासून कळलं ना की आम्ही फिल्म करतोय ते दोघं सारखे फोन करतायत. कोण दोघं? मोठे गोस्वामी. अरे सतत फोन करतात, आम्हाला रोल दे आम्हाला रोल दे. अरे हो मारतायत मेली. येणार ना रोल, जरा थांबा ना, इतर पण गोष्टी डोक्यात चालू असतात. अरे तुमचं पण करिअर करणार आम्ही. ना मॅन्ड्या एवढा कॉन्फिडन्स नको हा. वादळात कपडे वाळत घायला जाऊ नको, निर्वस्त्र होशील बाळा. मीरा रोड तू अंधेरी कुठेच दिसणार नाही. ते ॲक्वालाईन टनेल बिनेल कुठेच दिसणार नाही. नाही नाही दादा. एवढा कॉन्फिडन्स नको बाळा. मंदार नको. हो एक्झिट घेतली बघ. ओके ओके. येस एवढं लक्षात ठेव. येस सर ओके ओके. काय रे काय काय झालं बाय? दादा प्रसाद ओक सरांचा फोन आला होता. आपला प्रसाद दादा. प्रसाद सर त्यांना आपण फिल्म विषयी विचारलं होतं ना, त्यांनी होकार दिलाय. काय बोलतो वा 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 वा. हे भारी आहे, भारी. क्या बात आहे यार. म्हणजे प्रसाद दादा फिल्म मध्ये आल्यावर फिल्मची व्हॅल्यू पण वाढणार. क्या बात आहे. कमाल कमाल. क्या कास्टिंग आहे यार. प्रसाद दादा सई मी कमाल कमाल. क्या बात आहे. प्रोड्युसर फोनवरती रडत होते. वा वा एवढे वा खुश झाले होते. वा वा वा. एक नंबर. प्रसाद दादा वा. कोणता रोल करतोय प्रसाद दादा? लीड रोल दादा.
वा वा मस्त मस्त म्हणजे मी जो रोल करतोय तो प्रसाद दादा करतोय मस्त म्हणजे आम्ही दोघं एकच रोल करणार. नाही दोघं नाही तेच बोललो मी. फक्त तेच करणार. त्याचं काय झालं दादा, आम्ही त्यांना आधी विचारलं होतं ना फिल्म विषयी, तर ते काय म्हणाले की माझ्या दुसऱ्या फिल्मचं काम सुरू आहे. तर तिकडे जर तारखा ऍडजस्ट झाल्या तर मी इकडे वेळ देऊ शकेन. आणि तारखा ऍडजस्ट झाल्या बाई, स्वप्न होतं यार त्यांच्यावर काम करायचं स्वप्न होतं. म्हणजे काय यार नर्स ना. हे भजी खाऊ नको हे असं हे म्हणजे माझ्या आधी तुम्ही प्रसाद दादाला विचारलेलं. सेतुपती सरांच्या आधी पण प्रसाद सरांना विचारलं होतं. पण आपलं ओरिजिनल कास्टिंग तेच आहे ना सर. ओरिजिनल ते. अच्छा म्हणजे ते नाही बोलले म्हणून तुम्ही मला विचारलं. अरे नाही नाही दादा तसं नाही, तू माझं ऐकून घे दादा. हां हे माकडा ऐकून घे बोललास ना, बोल ना आता. खातोस काय? मी ऐकतोय ना. बरोबर बरोबर बरोबर. नाही दादा त्याला काय म्हणायचं आहे की आम्ही जेव्हा फिल्म ऐकवली ना तेव्हा दादा थांबू ना तसं. आम्ही त्यांना फिल्म ऐकवायला गेलो तर आपण कसं कमर्शियली विचार करताना 2-4 ऑप्शन ठेवतो ना. ठेवतो. आणि ऍक्टरचं नाव जर मोठं असेल तर फरक पडतो रे. फरक पडतो. त्यामुळे प्रसाद सरांचं नाव आम्ही पुढे केलं. म्हणजे माझं नाव नाहीये. नाही दादा असं कसं, तुझे नाव दादा मोठं आहे ना, उलट तुमच्या दोघांचं नावही एकच आहे. मुद्द्यावर. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जेव्हा गेलो ना तेव्हा म्हटलं ते काय बिझी असणार ना, मोठा माणूस आहे शेवटी. पण ते नाहीच म्हणणार म्हणजे. पण ते हो बोलले यार. हो पडले बाई. अरे 6 स्किटच्या ब्रेकमध्ये तो माणूस 2 सिनेमे, 4 सिरियल, 3 वेब सिरीज आणि 4 रील शूट करतो. का तुम्हाला असं वाटलं की तो नाही बोलेल? म्हणजे आता काय दादाचा लीड रोल प्रसाद ओक करणार. दादाला काय नाही. दादा काय करणार? मस्त मस्त. मस्त मस्त बोलशील. नाही भजी भजी दादा. दादाचा रोल गेला इथे तू भजी खातोयस मांड्या. नाही नाही दादा नाही. नाही. म्हणजे दादाचं काय होणार तसं काय नाही. अरे दादा तसं नाही यार दादा. हे बघ दादा पहिल्यापासून तुला तेच सांगतोय, काही झालं तरी दादा तू पाहिजे यार. पाहिजे असं दादा, तू तुझ्याशिवाय गैरसमज फिल्म करू होणारच नाही. काय म्हणते? नाही नाही होणार. तुझ्याशिवाय फिल्म होणारच नाही दादा. बघ, आपल्या फिल्म मध्ये ना खूप खूप कॅरेक्टर्स आहेत, खूप लीड आणि सगळे लीड कॅरेक्टर्स आहेत. तुझ्या सिनेमात सगळे मेन लीड आहेत. दादा लीड म्हणजे सगळे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहेत ना. हा. म्हणजे सगळे 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 आपले सगळे आहेत. म्हणजे पीपी आहे, समीर सर आहेत, दत्तू आहे, श्रमेश आहे, सगळे सगळे आहेत. आपण त्याच्यापैकी एखादं कॅरेक्टर फिरवू ना. सगळे आहेत दादा नाही आता. अरे नाही. तसं नाही दादा. आता तू पाहिजे यार. भोजाबाई मी काय बोलतो, पीपीचा रोल देऊया आपण. हा ए नाही काय आलं? भाई पीपी इज पीपी यार. दादा इज दादा यार. मान्य आहे, मग? पण मला सांग हा. दादा भाषा बोलायला लागला हा. की मागाठाणे सोडतो काय? त्यात आपल्याकडे 4 वेगवेगळ्या भाषा, हा. 4 वेगवेगळे गेटअप. हा. दादाला कुठलाही कॉस्ट्युम दे, हा. सगळीकडनं सांडायला लागतो. आणि आपण हा हा पीपी जे 4 कॅरेक्टर करणार हा, आहे हा. बरोबर. पीपी बरोबर. दादा आपल्या फिल्म मध्ये 4 कॅरेक्टर 4 character. पहिलं कॅरेक्टर कुठलं लोणारा बेवडा. दादा वाटतो? नाही रे. दुसरं कॅरेक्टर कुठलं कॉलेज स्टुडंट. दादा वाटतो? नाही रे. तिसरं कुठलं? शिक्षक. चौथं कुठलं? तिसऱ्याचं सांग ना आधी. तिसऱ्याचं बोल काय ते. पुढे बघ ना दादा, चौथं कॅरेक्टर कुठलं? सांगू पक्का. हा हा. कुपोषित माणूस. कोण? कुपोषित माणूस. कुठल्या अँगलने दादा कुपोषित वाटतो? नाही वाटत. कळतंय तुला मी काय म्हणतोय? पीपी इज पीपी. आणि पीपी वर्सटाईल आहे रे. ते पीपी वर्सटाईल. हा. दादा कोण? क्रोकोडाईल. हे बघ हा. हे जे आहे ना ते फक्त दादा करू शकतो. दादा करू हे शकतो. नाही कोणाला जमणार. नाही. दादा बाकीचं पण करू शकतो. दादा फक्त हे नाही करत, दादा बाकीचं पण करू शकतो. हा? असं नाही काय करू नये यार. अरे दादा असं अरे मी बोललो मी आता बायकोला इतकं सांगितलं, माझी पोरं आहेत यार, लक्षात ठेवलं त्यांनी. तुम्ही नाही नाही दादा, तू असं काहीतरी वाटून घेऊ नको दादा. तुझ्याशिवाय ही फिल्म पूर्ण होणारच नाही दादा. हे बघ दादा, कारण आमचं ठरलंय किती काही झालं ना तर दादा पाहिजे. हा. एक वेळ आम्ही नसलो तरी चालेल पण दादा पाहिजे. भोजाबाई मी काय बोलतो, बोल ना. दत्तूचा रोल देऊया ना. काय बोलशील? दत्तूचा रोल मला देशील? अरे तो केवढा, मी केवढा, काही बाबा मला त्या दत्तूचा रोल नाही. मला नाही बाबा सॉरी. का असं का काम काढतोय? हे बघ
पिपीला वाईट वाटलं मला काही वाटणार नाही, इथे कोणालाच काही वाटणार नाही. दत्तूला वाईट वाटलं मला नाही आवडणार. ए भोजाबाई ठीक आहे, सई मॅमचा रोल दे दादाला. चल. काय बोलतोय तुझं, तुला तरी कळतंय का मॅन्ड्या? हिरोईनचा रोल करू मी? कसं वाटेल प्रसाद बरोबर मी रोमॅन्स करतोय, कसं वाटेल तुम्हाला? काय कळतंय का रे? अरे काय दादा, तुझा विचार केला तरी तू चिडतोस, नाही विचार केला तरी तू चिडतोस. मग आपण काय करायचं? तू एक काम करतो, लॅपटॉप आहे ना तोडून टाक. अरे त्याच्यामध्ये कुणासाठी लिहिलंय आपण? आपण काय ठरवलं? दादा पाहिजे म्हणजे दादा पाहिजे ना. हे वाक्य बोलू नका, माझ्या डोक्यात जाता आता दादा पाहिजे दादा पाहिजे. ठीक आहे, नाही बोलत भोजाबाई, दादाला आपण आयटम सॉन्ग देऊया. चल. हा तेवढंच करायचं राहिलं माझं आता. हा दादा आयटम सॉन्ग करेल आता. हेच करू आता. प्रसाद प्रसाद अरे काय यार, मी इतकं बोलतोय माझी पोरं आयटम सॉन्ग करेल बोलताय शांत दादा. व्हा तुम्ही, शांत व्हा. एक मिनिट. वहिनी तुम्ही आता काय बोललात? एकदा परत बोलता प्लीज. शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. मांडी काळा पोपट. हा विलन आहे आपल्या फिल्म मध्ये. काळा पोपट आपला विलन. फिल्म मध्ये आहे ना विलन. विलनचं पण कॅरेक्टर आहे. कोण करताय ते? ॲक्च्युली आम्ही त्या म्हणजे विलनच्या रोलसाठी नवाजुद्दीन सिद्दीकी सरांकडे वेळ घेतला होता. म्हणजे त्यांना ऐकवायचं होतं. पुढच्या आठवड्यातली डेट घेतली होती आपण. येस येस. नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजुद्दीन म्हणजे ऍक्च्युली दादा रोलच स्ट्रॉंग आहे. हिरो महत्वाचे नाहीत, विलनच ऍक्च्युली हिरो आहे. हां. वाचन झालंय त्यांच्याकडे? नाही, आता पुढच्या आठवड्यात वेळ घेतली ना आपण त्यांच्याकडे. पण मला असं वाटतं की तू कळव त्यांना. हा भोजा मी विलनही करू शकतो. हा म्हणजे ऍक्च्युली माझा फोर्ट तो आहे. ते कॉमेडी त्या शो मध्ये झालंय, कॉमेडी पण ऍक्च्युली मी निगेटिव्ह चांगलं. मी एकांकिकेत नाटकात वगैरे निगेटिव्ह रोल खूप. आता आम्ही बघितलं नाही काय आता. विलन तर विलन मी करेन. मला विलनचं ऐकव. चल. नाही नाही दादा, हा तू नाही, मग वहिनी. काळा पोपट. नाही नाही, आपण काय करणार म्हणजे आता वहिनी ज्या पद्धतीने डायलॉग म्हणाल्या ना, बरोबर मला असं वाटलं की आपण काळा पोपटचं लेडी विलन काळी मैना करू. बरोबर. म्हणजे शांत व्हा खचाक. कोणाला करणार पण नाही, Credit च डाऊट नाही पण नाही येणार यांच्यावरती. बरोबर. काय कॅरेक्टर आहे? बरोबर, बरोबर. सुचलंय मला. वहिनी तुम्ही प्लीज आमच्या सिनेमात एक कॅरेक्टर करा, आणि महत्वाचं कॅरेक्टर. मला जमेल. अरे वहिनी जमणार म्हणजे 100% जमणार तुम्हाला. असं ए चुप. बाप का, दादा का, भाई का, सबको शांत करेगी रे तेरी काली मैना. कडक कडक वहिनी. अरे ओ फगुनिया, मैं तेरे को इतना शांत करेगी, इतना शांत करेगी, इतना शांत करेगी, का पता कितना शांत करेगी. हा कडक कडक कडक. बस प्रसाद, मला माझी पहिली फिल्म आहे. हा कॉंग्रॅच्युलेशन. चल. तुम्ही विजय सेतुपतीच्या जागी प्रसाद ओकांना घेता हे अगदीच मान्य करू शकतो. येस येस दादा. कॅलिबर से. येस येस. पण नवाजुद्दीन सिद्दीकीच्या जागी रसिका वेंगुर्लेकरला घेतात. तुमचा हा सिनेमा रिलीज होईल? दादा सुपर डुपर हिट होईल. सुपर हिट. मग चल निक. आल्यानं भजी खायला आलात ना, खरं सांगा. हा, जेवण मिळत नव्हतं, बाहेर निघ. आत्ताच्या आत्ता निघा. अरे खड्ड्यात गेला तुमचा सिनेमा नाही करायचा. चल भाग. अरे दादा तुझाच विचार करतो. अरे कुठल्या कास्टिंग सिद्दीकी रसिका. ए चल निघ. चल. ए ठेवते खाली ठेव. दादा चल बाहेर. दादा Out. दादा निदान मुहूर्ताला क्लॅप द्यायला तरी ये दादा यार. याच्यासाठी येतो. चल निघ. चल. वहिनी आमच्या प्रोडक्शन कडून तुम्हाला कॉल येईल हा. यायला जातो का आता? चल निघ. अरे ओ फगुनिया. थोबाड फोडीन हे. याला नवाजुद्दीन करते की निळू भाऊ करते कळत नाही. चला.